भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देवहाडी येथील क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील रासायनिक दूषित पाणी जवळच्याच नाल्यात सोडत असल्याने नाल्याचे दूषित पाणी लगतच्या शेतकरी यांच्या शेतात व वैनगंगा नदीपात्रात जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात व शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा केली आहे। पण गोरगरीब शेतकऱ्यांची व्यथा कोणीही ऐकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान होत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मरावं की जगावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पण जिल्हाधिकारी किंवा पर्यावरण विभाग कंपनीवर कारवाई करत नाही अशी बातमी प्रकाशित केल्यानंतर पर्यावरण विभाग खळबळून जागा झाला असून आता क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील रासायनिक पाण्याचे नमुने तपासणी नागपूर इथे पाठवण्यात आले आहे, तर कंपनीवर कारवाई होणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली आहे। मी अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख, पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अधिकारी आज क्लेरियन ड्रग्स कंपनीच्या परिसरात येऊन आणि या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या, कानपीक उद्ध्वस्त होत असल्याची बाब आणि वैनगंगा नदीपात्रात जात असलेला क्लेरियन ड्रग्सचा सांडपाणी या संदर्भात आज अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी पाहणी केली आणि आज पाण्याचे सॅम्पल तपासणी करण्यासाठी त्यांनी नागपूरला घेऊन गेलेले आहेत। याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोर्डच्या अधिकाऱ्यांनी मनोज वटाणे सर आणि हे आपले पुसतकर सर, किशोर पुसतकर सर यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्यावेळी सगळे शेतकरी उपस्थित होते। आम्ही म्हणलं यांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन होईल, याची गांभीर्याने दखल घ्यावी असं आम्ही त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे। प्रदूषणाच्या तक्रारीच्या अनुषंगाने मंडळाने या उद्योगाची पाहणी केली आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही तफावती आढळून आलेल्या होत्या त्या अनुषंगाने मंडळाने कारवाई केली आहे आणि उद्योगाला प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी निर्देश दिले आहेत। त्या हिशोबाने उद्योगाने कामाला सुरुवात केलेली आहे। उद्योगाला ताकीद देण्यात आली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्योगाचं पाणी बाहेर जाणार नाही, त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी त्यांना निर्देश दिले असून याच्या आधी या उद्योगाची कारवाई करून त्यांची 2 लाखाची प्रत्येक 2 वेळा बँक गॅरंटी जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी त्यांचं काम चालू आहे। तरी आज आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केली। पाहणीमध्ये नाल्यांची आम्ही सॅम्पल घेतलं, सगळ्या तक्रार जे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या उपस्थितीत सॅम्पल घेतलं आहे। काही ठिकाणी थोडंसं डिस्चार्ज म्हणजे स्मॉल ट्रिकल असं आढळून आलेलं आहे। इंडस्ट्रीला आम्ही ताबडतोब ते बंद करण्याचे आम्ही निर्देश दिले।